अगं आई, पोलिसांचे 4 फटके पडले ही सगळी जी मगरुरी आहे ना अशी उतरेल. मला अजून एक छान आयडिया सुचली. मी आताच्या आता पोलिसांना कॉल करून बोलवून घेऊ. हो. हे बाई गप की. तुम्ही कसं लोक इशे वाढवायला लागलाय? अरे आता तर हा विषय वाढणारच आहे आणि हा विषय असाच वाढत जाणार आहे. आता तुला आहे ना, तू हे चोरी केल्यामुळे तुझं तोंड लपवून गावाला पळून जावं लागणार आहे. कळतंय का? आणि अनिका, आता तू पोलिसांना नाही बोलवायचे. आता तू आहे ना फक्त तुझ्या डॅडना बोलवायचे आणि तुझे डॅडच मग तिला पोलिसांमध्ये देतील. ओके. डॅड 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 काय झालं अनिका? बघ ना, तू स्वतः बघ. चल चल बघ. तुम्ही सगळे इथे आत्ता म्हणजे नेमकं काय झालंय? काजल, डोळ्यांवरची झापडे काढ. कमळीच्या हातात तुला दागिन्यांचा डबा दिसतोय. नाही, तू फार मोठा बिझनेसमन आहेस, पण एक गोष्ट आहे, तुला माणसाने ओळखता येत. तुझ्या डोळ्यांवर कायम अशी पट्टी असते. या या गाऊन आलेल्या मुली, तू त्यांना कपाटाच्या किल्ल्या काय दिल्यास, दागिन्यांचा डबा काय दाखवलास? अरे या गरीब मुलींनी हे एवढे दागिने बघितल्यानंतर त्यांचं मन विचलित होणारच ना, मोह होणारच ना. चोरी केली तिने, कळलं का? आणि मी रंगे हात पकडलेले. नाही, खरं आम्ही तुम्हाला आधीच सगळं सांगायला पाहिजे होतं. कामिनी आजींचाच प्लॅन होता हे दागिने चोरायचा, म्हणून आम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवायला चाललो. गप्पा बसा. तुझं आणि तुझ्या मैत्रिणीचं बिंग फुटलं, तुमची चोरी पकडली गेली म्हणून बोलताय ना? आणि काय ग, ही चावी तर तुझ्याकडेच आहे, मग चोरी आम्ही कशी केली? कसं आहे, आता कितीही काही एक्सप्लेनेशन द्या, काहीच वर्क नाही होणार आहे.